पालक मंत्री विजय वडेट्टीवार की विविध विषयों पर पत्र परिषद संपन्न। पालक मंत्री विजय वडेट्टीवार इनके जिलाधिकारी कार्यालय में पत्र परिषद संपन्न हुई। पत्र परिषद में पालक मंत्री विजय वडेट्टीवार ने चंद्रपुर में होने वाली यातायात की समस्या के बारे में बाईपास के प्रस्ताव संदर्भ में जानकारी दी। तो वहीं इस वर्ष किसानों को 88 करोड़ रुपए बोनस मिलने का बताया। साथ ही कुल जिले में बारिश का प्रतिशत, इसी के साथ योग्य नियोजन करना, कहीं भी बीज की कमी नहीं होगी, इसका नियोजन करना इस संदर्भ में चर्चा हुई। साथ ही पर्यावरण संदर्भ में चर्चा हुई, जिसमें कोल वॉशरीज से होने वाले पर्यावरण का ह्रास इस संदर्भ में भी चर्चा की गई। ऐसी जानकारी देते हुए पालक मंत्री विजय वडेट्टीवार ने विविध विषयों पर अपने विचार साझा किए। चंद्रपूर शहरामधून वाहतुकीची कोणी शहरातली जो फ्लायओव्हर झालेला आहे विकासाचा, त्या संदर्भात बायपास रोड चंद्रपूरचा काढण्याची आवश्यकता आहे आणि गडकरी साहेबांना त्या संदर्भात विनंती करून चंद्रपूरला आउटर रिंग रोड करणे अत्यंत आवश्यक आहे। औद्योगिक क्षेत्र असल्यामुळे इंडस्ट्रियल मोठ्या प्रमाणात एरिया असल्यामुळे, कोळसा सिमेंट इंडस्ट्री असल्यामुळे प्रचंड वाहतुकीच्यामुळे शहरामध्ये उद्या अपघाताला समजावं लागतं, कोंडीला समजावं लागतं। म्हणून बायपासचा प्रस्ताव, कारण सर्व रस्ते आता इनिशियल झाल्यामुळे तो प्रस्ताव आता माननीय गडकरी साहेबांच्याकडे हा दिला जाणार आहे। पणन महामंडळाकडून म्हणजे मार्केटिंग फेडरेशन कडून 8,70,000 एकरचं दान केले झाले आणि आदिवासी सोसायटीच्या माध्यमातून दिल्लीकडून 3 लाख असे जवळपास 11 लाख क्विंटल धानाची यावर्षी खरेदी केली आणि त्यापैकी शेतकऱ्यांना जवळपास 88 कोटी रुपयांचं बोनस यावर्षी जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना मिळालेला आहे। या जिल्ह्यातील एकूण भौगोलिक क्षेत्र जरी 10,50,000 असलं तरी 5 लाख हेक्टरमध्ये दरवर्षी हंगाम होतो आणि त्यातील खरीपाचा पीक हे 4,45,000 काढलं। बियाणे, खत आणि पीक एकूण त्याची पद्धती या सगळ्यावर चर्चा आणि निर्णय झाला। युरियाचा मधामध्ये तुटवडा काही प्रमाणात जाणवला होता, आता कुठेही तुटवडा नाही आणि आजही आमच्याकडे 28,000 टन युरिया एकूण जिल्ह्यामध्ये पावसाची नोंद ही 117% पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे रब्बी बरोबर आता खरीपाबरोबर रब्बीच्या पेरणीला क्षेत्र वाढणार, म्हणून त्याचं नीट नियोजन करणं आणि कुठेही बियाण्याचा तुटवडा करणार नाही यासाठी प्लॅनिंग करणं हे आजच्या एकूण बैठकीच्या संदर्भात चर्चा होती। मला वाटतं की जिल्ह्यामध्ये पर्यावरणाच्या संदर्भात सुद्धा चर्चा काही ठिकाणी झाली आणि त्यामध्ये कोलवासनीपासून होणाऱ्या पर्यावरणाचे ऱ्हास या संदर्भात अनेक तक्रारीवर चर्चा झाली आणि उचित कारवाई करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले। एकूण कोरोनाची आता कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये किंवा एकूण कोरोनाची स्थिती आता पूर्णतः नियंत्रणात असून फार कमी रुग्ण रोज आढळतात। 4 ते 5 रुग्णांची नोंद होते आहे, कधी 1 किंवा 2 रुग्णांची नोंद होते आणि अशा परिस्थितीमध्ये यावर्षी कालपासून शाळा सुरू करायचा निर्णय आपण घेतला आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 1.5 वर्षापासून बंद पडलेल्या शाळा
या जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक मिळून 1350 शाळा सुरू करण्यात आली आणि पहिल्या दिवशी 1,05,611 विद्यार्थी या शाळेत उपस्थित होते आणि 11,551 शिक्षकांनी उपस्थिती दर्शवली. जिल्ह्यामध्ये शाळा सुरू करण्या अगोदर संपूर्ण 11,551 शिक्षकांपैकी 11,310 शिक्षकांचे लसीकरणाचे काम पूर्ण झालं आहे. म्हणजेच जवळपास 200 शिक्षक जोडून सर्व शिक्षकांचं लसीकरणाचं काम पूर्ण केलं आहे. आणि ही शाळा आता सुरू झाल्यामुळे शाळेत परत पुन्हा केलेली सुरू झाली आणि पूर्णाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन शाळा पद्धतीमध्ये गरीब विद्यार्थ्यांचं फार नुकसान होतं. त्यांच्याकडे काही सुविधा नव्हत्या, अँड्रॉइड फोन नव्हता. अशा स्थितीमध्ये त्या 1.5 वर्षापासून नुकसान झालेल्या विद्यार्थ्यांना पालकांना आता नक्कीच या शाळा सुरू झाल्यामुळे त्यांचं शैक्षणिक नुकसान जे झालं ते किमान टाळता येईल आणि त्याची भरपाई भविष्यात करता येईल. अशा बैठका घेऊन निवेदनं घेऊन 10 दिवसापूर्वी निवेदनं मागवायचे आणि 10व्या दिवशी पूर्ण प्रशासन तालुक्याच्या ठिकाणी बसून त्या निवेदनांचा लोकांच्या निपटारा करायचा तालुक्यातीलच. 10 दिवसापूर्वी विविध विभागांनी आव्हान करून निवेदन स्वीकारायचे आणि तालुक्याच्या ठिकाणी बसून, कारण एक गाव शक्य नाही, खूप वर्ष लागतील, म्हणून सामूहिक हा एक प्रयोग होता. आपण असाही हा प्रयोग करत असताना प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये दर महिन्यातून एक गाव असं निवडणार आहोतच. आणि शासनाने सुद्धा शिक्षण विभागासाठी प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये 2 शाळा या पूर्णतः डिजिटल स्कूल आणि मॉडर्न स्कूल एका शाळेला 1 कोटी रुपये आणि एका विधानसभा क्षेत्राला 2 कोटी रुपये निवड करून त्या शाळेचं एक मॉडर्न स्कूल बनायचा निर्णय घेतलेला आहे. त्याची निवड या सुद्धा अंतिम टप्प्यामध्ये आहे. 4 वर्षापूर्वी यावर चर्चा झाली होती, परंतु नॅशनल हायवेकडे सर्व रोड गेल्यामुळे तो आता PWD कडे विषय राहिलेला नाही. पूर्वी PWDच्या कडे प्रस्तावित होता, आता तो नॅशनल हायवेकडे प्रस्तावित आहे. म्हणूनच गडकरी साहेबांच्या बरोबर बैठक लावायची नाही आणि तो प्रस्ताव असा आहे की काही मागच्या वेळेस PWD पूर्ण करताना निधी आणि फिजिबिलिटीची शक्यता पडताळली, त्यावेळेस तो कमी. आता त्याच्या संदर्भातला चर्चा झाल्यानंतर त्या प्रस्तावावर आम्ही काम करायला पुन्हा सुरू केलं आहे. पूर्वीच्या प्रस्तावामध्ये जो अलाइनमेंट दाखवला होता त्याच्यात अडथळे खूप आहे, तर नवीन अलाइनमेंट करून तो प्रस्ताव पुन्हा नॅशनल हायवेकडे जायचा. त्याची लांबी नक्की वाढते आहे, अनेक ठिकाणी कोळसा खाणे आले आहेत, त्यामुळे वळण पडतो आहे. फॉरेस्ट लँड अनेक ठिकाणी येते आहे, अतिक्रमणही आहे. आणि विशेष म्हणजे बाजूलाच CTPS चंद्रपूरचा पॉवर प्रोजेक्ट असल्यामुळे रस्ता काढताना त्यांच्या सुद्धा जागेची आवश्यकता काही प्रमाणात पडणार. आता मला जो मला दर्शनाचा आणून दिला तो चंद्रपूरकडून येताना लेफ्ट साईडला तो बायपास असावा डावीकडून आणि तो मोल रोड वल्लारशा रोडला जोडणारा असावा, असा तो एक आउटर रिंग रोडचा रस्ता आहे. या 2015 मध्ये त्यांना ती परवानगी मिळाली असते, त्या पोलीस आहे 2015च्या पोलीस त्यांची परवानगी स्टँड आहे. आणि राहिला पुनर्वसनाचा प्रश्न ही मुंबईत 15 भेटली. पावसाळ्यामध्ये आता ती खाण तशी बंद पडायचीच पाळी आली आहे, कारण फॉरेस्ट क्लिअरन्स मिळाला नाही तर उत्खननाला तिथे संधीच नाही, तशी ती बंद पडेल. फॉरेस्ट क्लिअरन्स मिळाला आणि पुनर्वसनाचा प्रश्न हा कर्नाटक यांच्याकडे आहे, म्हणजे KPCL कडे, कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड कडे आहे.
आणि ती कर्नाटक सरकारच्या अधिपत्याखाली त्याचा पुनर्वसन. त्यांनी जर पैसे लगेच दिले आणि पुनर्वसन त्यांनीच करायचं. त्यांनी आमच्याकडे पैसे दिलेत आणि प्रस्ताव दिला तर जी मदत प्रशासन म्हणून लागेल ती केली जाईल. आता मोठी चौकशी आहे विजयभाऊ आणि अनेकांचे वरदस्त चोरणाऱ्यावर आहे. त्याला तुम्ही नाव उघड करू शकत नाही. आणि उद्या कर्नाटक यंत्रणा बंद पडली तर मला मी फक्त रोजगार मिळावा त्या लोकांना थोडाच माझा रोल होता. विजयभाऊ माझा रोल कशाशी संबंधित नाही. मी काय तिथे कोळसा ट्रान्सपोर्टर नाही आणि माझा माणूस नाही. ज्याचा असेल चोरत असेल कोळसा त्याचा तो संबंध आहे. या जिल्ह्याची कोण कोळशाच्या ट्रान्सपोर्टमध्ये पार्टनर आहे, कोण भागीदारी आहे, शेतकरी ते सगळ्याला माहिती आहे जिल्ह्यात. तेव्हा बंद पडली काय सुरू झाली तर त्या लोकांचा रोजगार जाईल त्याच्याशी माझा काही संबंध नाही. आणि मी कोणाचा निंदा नाही. ऑक्टोबर नोव्हेंबर पासून पुढच्या या महिन्यापासून सुप्रीम कोर्टाचा एक हे होता निर्णय की सुप्रीम कोर्टाचे आहे की तिकडे पोल्युशन कमांड कंट्रोल सेंटर उभं केलं पाहिजे जे नवीन टेक्नॉलॉजीनुसार काय टेक्नॉलॉजी आहे त्याच्यासाठी त्यांनी पैसेही मला वाटतं जिल्ह्यासाठी या पॉवर प्रोजेक्टसाठी काही 800 कोटी रुपये बाजूला करून ठेवलेले आहे. ते युनिट उभं करायचं आहे. पहिलीची टेक्नॉलॉजी जी सुरुवात झाली होती ऍक्च्युली वेट ती फेल्युअर झाली. ते काम सक्सेस झालं नाही एका ठिकाणी लावलं होतं. त्यामुळे त्या कंपनीची ती टेक्नॉलॉजी वापरायचं कॅन्सल करून नवीन टेक्नॉलॉजी प्रमाणे ड्राय टेक्नॉलॉजी वापरून तो युनिट तिकडे उभं करायचा आणि पर्यावरणावर म्हणजे पोल्युशनचा विषय सोडवायचा अशी चर्चा माननीय मंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांवर माझी झाली. रस्ते ट्रॉफिक ही संपूर्ण अतिक्रमण ही कारवाई मुळात महानगरपालिकेची जबाबदारी. महानगरपालिकेला स्वायत्त संस्था आहे, स्वायत्त कार्य, स्वतंत्र अधिकार आहे आणि स्वतंत्र नियमही आहे. आणि शहरातील नागरिकांची कोणी होऊ नये, शहरातील नागरिकांना सुविधा उपलब्ध व्हाव्या म्हणून महानगरपालिकेने आपलं कर्तव्य पार करावं. म्हणूनच ट्रॅफिक पोलीस शहरातली गाडी उचलत नाही. ज्यांच्या रोडवर असेल त्याच्या रोडवर उचलतील गाडी. पोलीस विभागाशी चर्चा करतो. अशाही मी अतिक्रमण काढायचं काम जर महानगरपालिकेने केलं तर मग ट्रॅफिक पोलीस सुद्धा त्यांना तिथे अडथळा दिसणार. आता हे रस्त्याने किंवा फुटपाथवर अतिक्रमण झाल्यामुळे लोक रस्त्यावर गाडी उभी करतात आणि ते कोण पाच मोठे होते. फुटपाथवर लोक चालायला लागले तर मग लोकांची तक्रारच येणार नाही आणि गाडी उभी राहिली तरी अडथळा येणार नाही. पण ते दोघांनाही बैठक घ्यायला पाहिजे, त्यांचं पत्र द्यायला पाहिजे पोलीस विभागांना की आम्हाला वाहतुकीची कोंडी होते, शहरातील नागरिकांना त्रास होतो, अतिक्रमण वाढले, आम्हाला मदत करा, पोलीस सहकार्य करा. पोलीस आम्ही करू शकतो. त्यांना पोलिसांचं बळ लागत असेल तर महानगरपालिका त्याच्यात लक्ष घालायला मी सांगेल सगळ्यांची एक बैठक काय करू मार्ग